आपण दिवसभर ज्या पायावर उभे असतो ते पाय मजबूत आणि कणखर असणं गरजेचं असतं. मात्र कधी आपल्या पोटऱ्या दुखतात तर कधी गुडघे. मात्र टाचदुखी ही तर बहुतांश महिलांमध्ये अतिशय सामान्य समस्या असल्याचे दिसते. टाचा दुखल्या तरी आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. पण कालांतराने ही समस्या मोठी होत जाते आणि आपले जगणे अवघड करते. दिवसभर उभे राहून कामं करताना किंवा घरात बाहेर वावरताना आपल्याला हे लक्षात येत नाही. मात्र अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्याला टाच किंवा पाय जमिनीवर ठेवताच येत नाही. बरेच दिवस आपण हे दुखणे अंगावर काढतो. मात्र कालांतराने हा त्रास वाढत जातो. पूर्वी टाचदुखीची समस्या वयाच्या 40 नंतर सुरू व्हायची. मात्र आता अगदी लहान वयातील मुलांनाही टाचदुखीचा त्रास उद्भवतो. यामागील कारणे काय आणि त्यावर कोणते उपाय केल्यास आराम मिळू शकतो याविषयी तर चला आपण व्हिडिओला मार्फत जाणून घेऊ. पहिला आहे वाढतं वजन. आपल्या वजनाचा पूर्ण भार आपल्या शरीरावर येत असतो. ज्यामुळे वजन सतत वाढत असेल तर त्यामुळे टाचा दुखू शकतात. यासाठी व्यायाम, आहार याचा योग्य प्रकारे अवलंब करून वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. दुसरा आहे चपला किंवा बूट. आपल्या चपलांचा साईज चुकीचा असेल तरी टाचांना त्याचा त्रास होतो. इतकेच नाही तर चपलांचे सोल चांगल्या दर्जाचे नसेल, खूप मोठ्या हिल्स सतत घालत असू तरी पाय आणि टाचा दुखण्याचे प्रमाण वाढते. यासाठी योग्य मापाच्या चांगल्या दर्जाच्या चपला वापरायला हव्यात. तिसरा कामाचे स्वरूप. सतत उभं राहायचे काम असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त चालावे लागत असेल तरी पाय आणि टाचा दुखू शकतात. त्यामुळे आपले कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या गोष्टी करणे आवश्यक असते. त्यावर उपाय म्हणजे काय चला आपण पाहू. कोणते हे 5 उपाय आहेत. रात्री झोपताना टाचांना बर्फाने शेकणे हा सर्वात सोपा उपाय आहे. यामुळे टाचेच्या आतल्या स्नायूंना आराम मिळून टाचदुखी काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते. टाचांना तेलाने मसाज केल्यासही चांगला आराम मिळू शकतो. त्यामुळे टाचांना नियमितपणे शक्य तेव्हा तेल कोमट मसाज करायला हवा. यासाठी मोहरीचे तेल वापरणं तरी चांगला फायदा होतो. गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये टाचा बुडवून ठेवल्यास त्याचाही टाचदुखी कमी होण्यास फायदा होतो. आंबे हळद हा आयुर्वेदातील अतिशय उपयुक्त घटक असून दुखणाऱ्या टाचांना या आंबे हळदीचे लेप लावल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. आहारात कॅल्शियम, विटॅमिन्स, खनिजे या सगळ्या गोष्टींचे प्रमाण चांगले असेल यासाठी प्रयत्न करा. रात्रीच्या वेळी हलका आहार घेणे, आंबवलेले किंवा आंबट पदार्थ कमी खाणे हाही चांगला उपाय आहे. हा उपाय नक्की तुम्ही करून पहा. याचा 100% रिझल्ट चांगला येणार आहे तुम्हाला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.